पुन्हा एक वेळेस प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व प्रियजनांचे स्वागत करत आहे की परमेश्वराने आजचा सुदीन दिवस नाताळच्या वरती साजरा करण्याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये देऊ केलेला आहे. आणि विशेषतः दरवर्षाप्रमाणे आज संपूर्ण जग ज्या करोना महामारीमधून ग्रासलेल्या समयामधून जात आहे आणि शतकापासून आपण ज्या चालत आलेल्या ख्रिस्त जन्माच्या सणाच्या नाताळच्या मोकळपणाने ज्या भक्ती ज्या आराधना ज्या उपासना आपण करत होतो, परंतु आज त्या परीने नाही. काही समूहामध्ये डब्ल्यू बेस्ट आणि ईस्ट या माध्यमामधून काही मोजक्या संख्येमध्ये आपण साजरा करत आहोत. परंतु हा जो आनंद आहे तो आनंद आपण ख्रिस्ताच्या जन्माचा साजरा करत आहोत. आणि संपूर्ण नाताळ समयामध्ये जशा प्रकारे आपण पाहतो, डिसेंबर महिना सुरू होताच संपूर्ण तन मन धन सर्व एकवट करून ख्रिस्त जन्माच्या तयारीला सर्व जग लागलेलं असतं. ख्रिस्ताच्या जन्माच्या समयामध्ये जे मेंढपाळांनी संदेशाने जे भाकीत केलेले आहेत, जे सांगितलेले आहे, त्यावरती चिंतन आणि मनन करून परमेश्वराचे वचन ऐकले जात असतात. आणि अशाच प्रकारे आपण देखील सर्व तयारीनिशी या ठिकाणी या नाताळच्या भक्तीमध्ये एकचित्त झालेला आहोत. आणि एकचित्त झालेला असताना जो चिंतन मननाकरिता तो शास्त्रपाठ आपण घेतलेला आहे. मत्तेय सुवर्तमान याचा पहिला अध्याय 18 ते 25 वचन. मत्तेय सुवर्तमान याचा पहिला अध्याय 18 ते 25 वचन. विशेषतः आज आपण 21व्या वचनावरती आणि लूका सुवर्तमान याचा दुसरा अध्याय 30व्या वचनावरती चिंतन मनन करणार आहोत. मत्तेय 1:21 तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. लूका सुवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 30वं वचन. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. विशेषतः या नाताळच्या 2020 वर्षामध्ये भक्तकरिता जो विषय घेतलेला आहे, माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. म्हणजेच आपल्या सर्वांच्या डोळ्यांनी आज हा तारणकर्त्याचा, उद्धारकर्त्याचा, मुक्तिदाताचा जो इम्मानुएल, जो शांतीदाता आहे, जो तुम्हाकरता माझ्याकरता या जगतामध्ये आलेला आहे, त्याचा जन्म आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आपण आहोत. हा सौभाग्य, हा जीवनामध्ये अलौकिक आशीर्वाद या करोना कोविड-19च्या समयामधून आपण जात असताना आपल्या डोळ्यांनी त्याचं जे तारण आहे, तारण म्हणजे सुटका करण्याकरता तो आलेला आहे, मुक्ती देण्याकरता तो आलेला आहे, सांत्वन देण्याकरता तो आलेला आहे. मागच्या रविवारी जो आपण विषय चिंतन आणि मनन करत होतो, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावा हा मान मला पडून, माझ्या हा शब्द आपण त्या ठिकाणी देखील चिंतन आणि मनन केलेला होता. आणि या ठिकाणी देखील मत्तेय सुवर्तमान याचा पहिला अध्याय 21व्या वचनामध्ये तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. आणि माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. विशेषतः हा जो आशीर्वाद आपण पाहतो शिमोनाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला होता. प्रभू ख्रिस्ताबद्दल आपल्याला त्याच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती आहे. तो दाविदाच्या घराण्यामध्ये जन्मास आलेला आहे. बेथलेहेम येथील गाईच्या गोठ्यामध्ये तो जन्मास आलेला आहे. त्याचे जे जगीत माता पिता आहेत योसेफ आणि मरिया हे होते. आणि विशेषतः आपण पाहतो मत्तेयाच्या सुवर्तमानामध्ये आणि लुकाच्या सुवर्तमानामध्ये प्रभू ख्रिस्ताबद्दल सविस्तर प्रमाणामधून माहिती दिलेली आहे. आणि विशेषतः मागील रविवारी आपण पाहत होतो की माझ्या प्रभूच्या मातेने, प्रभूने माझ्याकडे यावे हा मान मला पटवून, याबद्दल सांगत असताना जखर्या आणि एलिशबेत हा मान का मिळालेला होता, तर ते प्रभूचे विधी, प्रभूचे नियमशास्त्र यामध्ये तंतोतंत पालन करण्यामध्ये नीतिमान होते. तशाच प्रकारे या ठिकाणी जशा प्रकारे मरियेबद्दल आपण पाहिलेलं होतं की मरियेला प्रभू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भरोग होऊन सर्व स्त्रियांमध्ये धन्यतेचा मान दिलेला होता. तोच स्पर्श बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला करून महान अशा प्रकारचा देवाचा सेवक त्याला केलेला होता, कारण ते लोक नीतिमान होते. आणि अशाच प्रकारे तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव असे जो देवदूत योसेफाला म्हणत आहे, तो योसेफ देखील 19व्या वर्षामध्ये आपण पाहतो तिचा पती योसेफ हा नीतिमान होता. योसेफ देखील नीतिमान होता
आणि शिमोन देखील जो त्याच्यावरती पवित्र आत्मा होता त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि देवाची भीती बाळगणारा होता आणि इस्रायलाच्या सर्व सांत्वनाची वाट तो पाहणारा होता. म्हणून हा जो तारण करता आहे, हा जो सर्व त्याच्या लोकांना त्यांच्या प्रजेला पापापासून सोडवणारा आहे, त्या प्रभू श्री ख्रिस्ताला पिता म्हणून, दैहिक जगिक पिता म्हणून योसेफाला ते काय मिळालेलं आहे, आपल्या कुटुंबामध्ये पाहण्याचा सौभाग्य मिळालेला आहे. जिवंत देवाच्या पुत्राला 2000 वर्षापूर्वी या जगतामध्ये जन्म दिलेला असताना एक पित्याचा सर्व पालन पोषण करणारा, सांभाळ करणारा म्हणून त्याला परमेश्वराने काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. आणि ते देखील त्याने आपल्या डोळ्यासमोर सर्व काही अनुभवलेलं आहे, त्याची प्रचिती आणि त्याची साक्ष सर्व काही घेतलेली आहे. आणि शिमोन जो आपण पाहतो की जो आपल्या जीवनामध्ये 25 वर्षांमधून पाहतो, लोकशोवर्तमान याचा 2 अध्याय 25 वचन, तेव्हा पहा शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरूशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. त्याच्यावरती पवित्र आत्मा होता. तो नीतिमान आणि भक्तिमान होता आणि इस्रायलाच्या सांत्वनाची तो वाट पाहत होता. 4 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की तो नीतिमान होता, तो भक्तिमान होता, योसेफाप्रमाणे, कुमारी मरियेप्रमाणे तो पवित्र होता, शुद्ध होता, त्याच्यावरती परमेश्वराचा पवित्र आत्मा होता आणि इस्रायलाच्या सांत्वनाची तो वाट पाहत होता. माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिलेलं आहे. हा जो तारण प्रगट करणारा जो दिवस आहे, जो इमानाला जो शांती देणारा जो दिवस आहे, तुमच्यावरती आणि माझ्यावरती जो प्रीती केला गेलेला जो दिवस आहे, आज आपण जिवंत अशा प्रकारच्या रीतीने या भूतलावरील जीवनामध्ये हा आपण आपल्या कुटुंबियांशी आनंदाने साजरा करत आहोत. ही पाहण्याची संधी परमेश्वर जर दिला नसता तर आपल्याला मिळाली नसती. परमेश्वर आपल्या आजूबाजूला आहे, आपला तो सांभाळ करत आहे, आपला तो संरक्षण करत आहे, आपले नीतिमत्व तो पाहत आहे, आपले सर्व भक्तिहीनता तो भक्तिमानता तो पाहत आहे. आपण ज्या पवित्र आत्म्यामध्ये चालत आहोत, ज्या सांत्वनाची आपण वाट पाहत आहोत, या सर्व गोष्टींची जी उत्सुकता तुम्हाला आणि मला आहे, याची जाणीव परमेश्वराला आहे. आणि म्हणूनच विशेषतः अशा प्रकारे हा शिमोन इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असताना, कारण त्या समयामध्ये जे लोक दुःखामधून जात होते, कष्टामधून जात होते, त्रासामधून जात होते, व्याधीमधून, आजारामधून जात होते, पापामधून जीवन जगत होते, अंधकारामधून जीवन जगत होते, त्यापेक्षा वेगळी स्थिती या 2020 वर्षामध्ये आपणास पाहायला मिळालेली नाही. याच्यापेक्षा देखील महाभयंकर अशा प्रकारची स्थिती, जे माता, जे पिता, जे मुलं, बंधू आणि भगिनी रडत होते, आसू गाळत होते, त्यांचं जर आजारी कोणी हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना भेटू शकत नव्हते, त्यांचे जे मेलेले डेड बॉडीज आहेत ते हातामध्ये घेऊ शकत नव्हते, त्यांच्या अंतिम प्रेतक्रियेमध्ये देखील सहभागी होऊ शकत नव्हते. इतक्या मोठ्या सांत्वनाची सर्व जगाला गरज असताना आणि परमेश्वर पित्याचा पुत्र जो सांत्वन करण्याकरता जगतामध्ये येणार होता आणि तारण देणार होता, तो आनंदाचा प्रसंग परमेश्वराने या सर्व समयामधून जात असताना, सर्व तकलिफीमधून जात असताना, अनेक लोकांसमोर आर्थिक, सामाजिक, धार्मिक अशा प्रकारच्या सांत्वनाची गरज असताना परमेश्वराने हे सर्व सांत्वन द्यावं, यामधून सुटका करावी. त्याची जी सार्वकालिक शांती आहे, त्याची सार्वकालिक जी प्रीती आहे, सार्वकालिक तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे राहणं आहे ते प्रगट करण्याकरिता तो आलेला असताना, ते आपल्याला आपल्या डोळ्याने पाहण्याची संधी परमेश्वराने आजच्या नाताळच्या समयामधून तुम्हाला आणि मला दिली आहे. आणि म्हणूनच तुम्ही आणि मी देखील या शिमोनाप्रमाणे ज्या सर्व इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहणारे होते, माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे, ही साक्ष जगाला देणं गरजेचं आहे. आज जो ख्रिस्ताचा जन्म गाईच्या गोठीमध्ये, गव्हाण्याच्या गोठीमध्ये दीन, लीन, नम्र होऊन बालकाच्या स्वरूपामध्ये होऊन झालेला आहे, तो मी माझ्या आत्मिक डोळ्याने पाहिलेला आहे. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हणले, हे प्रभू, आता तो आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. विशेषतः परमेश्वराचं वचन त्याला सांगितलं गेलेलं होतं की प्रभूच्या ख्रिस्ताला, उद्धारकर्त्याला, शांतीदात्याला तुला पाहिल्याशिवाय
त्याला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही. तुला कसल्याही प्रकारचा सैतान, कसल्याही प्रकारचा आजार, कसल्याही प्रकारची व्याधी, कसल्याही प्रकारचं अंधकार स्पर्श करू शकणार नाही. तुझा तो विनाश करू शकणार नाही. आणि हे सर्व काही परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे, परमेश्वराच्या अनुग्रहाच्या द्वारे तुम्हाला आणि मला देखील आपल्या जीवनामध्ये पाहावयास मिळालेलं आहे. आणि विशेषतः जे बघताय पहिल्या अध्यायाने 21 वर्षामध्ये देवदूताने त्या योसेफाला सांगितलेलं होतं की त्याचं जे नाव आहे तू येशू ठेव, म्हणजेच तो आपल्या लोकांना जो त्यांच्या पापापासून तारेल, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. विशेषतः तारेल किंवा तारण हा जो शब्द आहे तो तारण करता किंवा उद्धार करता किंवा देवाच्या निवडलेल्या लोकांना त्यांच्या सर्व पापामधून सोडवण्याकरिता जे उपयोग केला जातो किंवा वापरला जातो त्याच्याबद्दल हा तारण शब्द वापरला जातो. आणि विशेषतः आपण आगमन समयामध्ये जे 4 आगमन समयामध्ये उपदेश ऐकलेले आहेत की प्रभू श्री ख्रिस्त या जगतामध्ये कशाकरिता तो आलेला आहे. सर्व जगाचं तारण करावं, इस्रायल लोकांचं तो तारण करावं, त्यांना पापापासून सोडवावं. परंतु वैयक्तिक रीतीने देखील तारण देण्याकरिता, वैयक्तिक रीतीने देखील जे नीतिमान आहेत, जे भक्तिमान आहेत, ज्यांच्यावरती परमेश्वराचा पवित्र आत्मा आहे, त्यांना सांत्वन देण्याकरिता देखील तो आलेला आहे. शिमोनाच्या जीवनामध्ये आपण पाहतो, मरियाच्या जीवनामध्ये आपण पाहतो, किंवा जे ज्ञानी लोक किंवा मागे लोक जे नीतिमान, भक्तिमान, धार्मिक होते, म्हणून परमेश्वराने त्यांना निवडलेलं होतं, पाशारण केलं होतं आणि त्यांना जे तारण हवं होतं ते प्रगट केलेलं होतं. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या डोळ्यांनी ते तारण अनुभव करून घेतलेलं होतं. 84 वर्षाची जी स्त्री आपण पाहतो, तिला देखील प्रभू श्री ख्रिस्ताचं तारण पाहण्याची संधी किंवा लाभ आपल्या आयुष्यामध्ये तिला मिळालेलं होतं. आणि म्हणूनच जुन्या करारामध्ये आपण पाहतो उत्पत्ती याचा 49वा अध्याय 18व्या वचनामध्ये आपण पाहतो, वाचा कुठेतरी उत्पत्ती याचा 49 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये, हे परमेश्वरा, मी तुझकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करत आहे. तारण किंवा तारेल किंवा उद्धार किंवा मुक्तिदाता जो यशायाचा 7वा अध्याय आहे 14वा वचन जो आहे, किंवा यशायाचा जो 9वा अध्याय आहे 6वा वचन आहे, आम्हासाठी जो शांतीदाता, अद्भुत मंत्री, समर्थ पिता जो जन्मास येणार आहे, याची आपण वाट पाहत होतो. विशेषतः या नाताळच्या समयाची, आराधनेची आपण खूप उत्कंठतेने, खूप हर्षाने, खूप तयारीने वाट पाहत असतो. तशाच प्रकारे या ठिकाणी देखील जे परमेश्वरचा सेवक आहे तो म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करीत आहे. कारण तुझ्याशिवाय उद्धार या जगतामध्ये कोणी करू शकत नाही. तुझ्याशिवाय परमेश्वराची भेट आमची कोणी करू शकत नाही. केवळ आणि केवळ आकाशामध्ये, स्वर्गामध्ये, भूतलावरती जर उद्धार करावयास कोणी समर्थ आहे, आम्हास पापापासून सोडवायस कोणी समर्थ आहे, अंधकाराच्या जीवनामधून प्रकाशामध्ये घेऊन जावयास जर कोणी पात्र आहे, तर तो केवळ आणि केवळ प्रभू श्री ख्रिस्त आहे. आणि म्हणून अशा प्रकारची प्रार्थना, अशा प्रकारचं सर्व धन्यवाद परमेश्वराकरिता आपल्या मुखामधून, आपल्या तोंडामधून निघणं गरजेचं आहे की परमेश्वरा, मी तुझकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करीत आहे. आणि ती जी प्रतीक्षा आहे निश्चित अर्थाने आज संपलेली आहे. यापुढे जे आपलं जीवन असेल, यापुढे जे आपल्या जीवनामध्ये सर्व संकट असतील, आपल्या जीवनामध्ये सर्व तकलीफ असतील, सर्व त्रास असेल, त्या सर्व त्रासावरती, त्या सर्व समस्येवरती मात करण्याकरिता समर्थ अशा प्रकारचा जो शांतीदाता, आम्हा सांगितलं जो देव आहे, तो आमच्या संगती, आमच्या सोबतही सदैव असणार आहे. तशाच प्रकारे यशायाचा 52वा अध्याय 9व्या वर्षामध्ये पाहतो की माझ्या डोळ्याने जे तुझं तारण पाहिलेलं आहे, आपल्या डोळ्याने ज्या प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म जो संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जात आहे, हा आनंद आपण साजरा करत आहोत, हा आनंद आपण उपभोगत आहोत. या आनंदापासून तुम्ही आणि मी वंचित नाही, आपल्या कुटुंबामधील एक सभासद देखील वंचित नाही. जशा प्रकारे परमेश्वर हा करोना, कोविड-19चा सर्व हल्ला, सर्व आघात, सर्व घात जगावरती झालेला असता, त्यावेळेस पासून ते आतापर्यंत आपणाला सोडवलेला आहे. आणि सोडवलेला असताना अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये निराशा आलेली आहे.
अपयश आलेले आहे, अनेकांच्या नोकरी गेलेल्या आहेत, लाखो लोकांच्या, हजारो संख्येमध्ये लोकांच्या जीवनामध्ये बेघरी सर्व आश्रयहीनता आलेली आहे. यशायाचा 52 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये पाहतो, यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो आनंद घोष करा, सर्व मिळून गा, कारण परमेश्वर आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धारलेले आहे. या ठिकाणी जे देवदूत योसेफाला जे सांगितलेलं होतं की तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. विशेषतः जे उद्ध्वस्त झालेले स्थल आहेत त्यांना आनंदघोष करण्याकरिता सांगत आहे, सर्व मिळून गाण्याकरिता सांगत आहे, कारण परमेश्वर आपल्या लोकांचे काय केलेलं आहे, सांत्वन केलेलं आहे. जो मुक्तिदाता, जो तारण देणारा, जो प्रभू श्री ख्रिस्त आहे, त्याने तुमचा आणि माझा सांत्वन केलेला आहे आणि सर्व यरुशलेमेस त्याने उद्धारलेला आहे. सर्व ख्रिस्तीचे समाज तुम्ही आणि मी आहोत. सर्व मेथडिस्ट मराठीच्या जोंगलीची मंडळी म्हणून जे जीवन आपण जगत आहोत, असं कोणीही म्हणू शकत नाही की कोणत्या तरी क्षेत्रामध्ये आपलं सर्व जे स्थैर्य होतं ते स्थैर्य तशाच प्रकारे राहिलेलं आहे, डागाळलेलं नाही किंवा डगमगलेलं नाही. अनेक प्रकारचे झळ, अनेक प्रकारची सर्व इजा किंवा स्पर्श तुम्हाला आणि मला झालेले आहेत. तशा प्रकारे या पूर्वी 2020 वर्षापूर्वी 2019 वर्षामध्ये आपण जीवन जगत होतो, तशाच प्रकारे अबाधित आपलं जीवन किंवा आनंद राहिलेला आहे अशा प्रकारची बाब नाही. परंतु जशा प्रकारे या ठिकाणी येशया संदेश त्याने प्रभू श्री ख्रिस्ताच्या जन्माबद्दल भाकीत केलेलं होतं, तो येईल आणि तुमच्या पापापासून तुम्हाला सोडवेल, तुम्हाला अद्भुत अशा प्रकारची शांती देईल, तुमच्यावरती अद्भुत अशा प्रकारची प्रीती करेल आणि तुमचे उद्ध्वस्त झालेले सर्व जे जीवन आहे ते स्थिर करेल. येशया 52 आणि 7 मध्ये येशया संदेश सांगत आहे, जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करीतो, शुभवृत्त विदित करीतो, तारण जाहीर करीतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोहर दिसतात. त्याचे जे पाय आहेत पर्वतावरून येत असताना किंवा सियोनास जो त्याचं जे तारण आहे जाहीर करतो, जे देवदूत आहेत त्याने जे तारण आहे जाहीर केलं होतं, ज्या ज्ञानी लोकांना, मेंढपाळांना उठण्याकरिता सांगितलेलं होतं, प्रकाशमान होण्याकरिता सांगितलेलं होतं, उठवलं की देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, मनुष्यामध्ये शांती, हा संदेश म्हणजे शुभवृत्त त्याने काय केलेलं होतं, जाहीर केलेलं होतं. काल देखील जे कॅरल सिंगिंगच्या माध्यमामध्ये आपण शुभवृत्त जाहीर करत असतो, तो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण जाहीर केलेला आहे. तारण जे आहे तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत ते समीप आलेलं आहे, त्याचे जे पाय आहेत ते तुम्हाला आणि मला स्पर्श करण्याची तुम्हाला काय मिळालेली आहे, संधी तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. विशेषतः लुकाचं शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आपण पाहतो की माझ्या डोळ्याने तुझं तारण पाहिलं आहे. हा जो विषय आपण हाताळत असताना, पाहत असताना तो कशा प्रकारे आपण पाहिलेला आहे याबद्दल लुकाचं शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 11व्या वचनामध्ये पाहतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तुमच्या डोळ्याने, माझ्या डोळ्याने काय पाहिलेलं आहे, शुभवृत्त जो आहे तो पाहिलेला आहे, तो ऐकलेला आहे. आणि तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रभू म्हणजे उद्धारक, तारणारा किंवा जो तारेल अशा प्रकारचा जो पुरुष आहे किंवा जो देवांचा देव, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा आहे, तो सर्व तुम्हास दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. जे आपण शेवटी शुभेच्छा देतो की ख्रिस्त जयंती तुमच्याकरता भरभराटी जाओ, शांतीची जाओ, उद्धाराची जाओ, प्रीतीची जाओ, अशा प्रकारे आपण म्हणतो. हा नाताळ आणि नवीन वर्ष आणि हीच जी शुभवार्ता आहे, जो शुभ संदेश आहे, येशयाचा 52 अध्याय 7व्या वचनामध्ये सांगितलेलं होतं की माझ्या डोळ्याने तुझे तारण जे पाहिलेलं आहे, तारणाऱ्या जन्माची जी स्वार्था आपण पाहिलेली आहे, ऐकलेली आहे, ज्या पापामध्ये अडकलेल्या लोकांना सोडवण्याकरता तारणाऱ्याची जी आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण झालेली आहे. ती आवश्यकता अजूनही अधुरी राहिलेली आहे अशा प्रकारची बाब नाही. दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मला आहे म्हणजे तो जन्मलेलाच आहे.
2000 वर्षापूर्वी तो जन्मलेला होता. आज तुमच्या आणि माझ्या मंडळामध्ये तारणारा जन्मला आहे, म्हणजेच जन्मलेला आहे. त्याचे जे पाय आहेत ते सियोनीस येत असताना किंवा तारणाची घोषणा जाहीर करत असताना जो कोणी त्याला नमन करेल, जो कोणी त्याला अर्पण सादर करेल, सोनं, ऊद आणि गंधरस हे अर्पण सादर केलेले होते. विशेषतः हे सोनं, ऊद आणि गंधरस अर्पण सादर करत असताना जशा प्रकारे तुमच्या माझ्या जीवनामध्ये जो प्रश्न निर्माण होतो किंवा उद्भवतो, तशाच प्रकारचे प्रभू श्रीकृष्णाच्या दर्शनाला जात होते, त्यांच्या जीवनामध्ये देखील तो प्रश्न उद्भवलेला होता. शुभवृत्त किंवा त्यांना मार्ग दाखवणारा जो तारा आहे, कोसो शेकडो मैलापासून त्यांच्या पुढे तो वाटचाल करत चाललेला होता. त्यांना मार्ग दाखवत होता. दऱ्याखोऱ्यामधून ते त्याच्या सर्व दिशेने ते वाटचाल करत चाललेले होते. परंतु जात असताना तो तारा जो आहे मध्येच लोप पावलेला आहे. त्यांना मार्ग दाखवण्याचा तो थांबलेला आहे. त्यामध्ये कदाचित परमेश्वराची अलग अशा प्रकारची योजना असेल, अलग अशा प्रकारचं सर्व काही गोष्टी असतील. जशा प्रकारे आज आपण या कोरोना कोविड-19च्या समयामध्ये जी भक्ती आहे, जी आराधना आहे, लिमिटेड अशा प्रकारच्या स्वरूपामधून काही मोजक्या अशा प्रकारच्या संघामधून घेत आहोत. सर्वांना कदाचित जर आपण या ठिकाणी बोलू तर आपला जो सर्वांचा शत्रू आहे तो काय करेल, आपल्यावरती आघात करेल. तो आपल्याला सर्व आजाराने पिडेल, कारण तो त्याच्याकरिताच टपलेला आहे. जशा प्रकारे सिंह किंवा वाघ धार्मिक लोकांना फाडण्याकरिता तो टपलेला असतो, तशाच प्रकारे जो हेरोद राजा आहे तो प्रभू श्रीकृष्णाचा घात करण्याकरिता जो टपलेला होता, जो बसलेला होता, आणि त्याने ते करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. 2000 बालकांचा त्याने काय केलेला आहे, वध केलेला आहे. जर ते ताऱ्याच्या दिशेने तो तारा लोक पावला नसता किंवा त्यांचा जो विश्वास आहे तो पडताळून परमेश्वर पाहिला नसता, त्यांना तारा मार्गदर्शन करत असताना जशा प्रकारे आपण पाहतो ते कुठेतरी दुसरीकडे जाऊन विचारलेले नाहीत, किंवा ज्या ठिकाणी त्यांना जायचं होतं बेथलेहेममध्ये गायीच्या गोठीत, या ठिकाणी ते गेलेले नाहीत, तर त्याने हेरोद राजाच्या राजवाड्यामध्ये गेलेले आहेत. म्हणजेच प्रभू श्रीकृष्णाला एक श्रीमंत व्यक्ती किंवा सर्व राजाचा राजपुत्र म्हणून त्यांचा दृष्टिकोन होता. कदाचित तशाच प्रकारे तुमचा आणि माझा देखील असेल. परंतु परमेश्वर जो शुभवृत्त गाजवण्याकरता किंवा जे स्वार्थ सांगण्याकरिता आलेले आहेत, ते गाजलेल्या लोकांकरिता, भटकलेल्या लोकांकरिता, दीनदुबळ्या लोकांकरिता तो आलेला आहे. आणि नंतर आपण पाहतो की वचनामध्ये सांगितलेल्या लोकांच्या शुभटोमनामध्ये तो तारा त्यांना पुन्हा दिसलेला आहे, आणि तो तारा त्यांना तेथेपर्यंत तो घेऊन गेलेला आहे. आणि घेऊन जात असताना ज्या परीक्षा किंवा ज्या कसोटी त्यांना द्याव्या लागलेल्या आहेत, हेरोद राजा आणि सर्व यरुशलेम घाबरून गेलेलं होतं. ज्यावेळेस त्या लोकांनी त्या राजाला जाऊन विचारलेलं होतं की दाविदाचा राजा जन्मणार आहे, तो कोठे आहे, त्यावेळेस तो घाबरलेला होता. घाबरलेला असताना त्याने काय म्हणलेलं होतं की त्यांना गुप्तपणे जाऊन सांगितलेलं होतं की तुम्ही त्याचा काय करा, बारकाईने शोध करा. शोध लागल्यानंतर तुम्ही काय करा, मला येऊन सांगा, मी काय करेन, मीही येऊन त्याला नमन करेन. जो घाबरलेला व्यक्ती असतो, जो भयभीत झालेला व्यक्ती असतो, तो कधीही चांगल्या प्रकारचे निर्णय घेऊ शकत नाही, चांगल्या प्रकारचे तो डिसिजन घेऊ शकत नाही. तो राजा होता, उघडपणे सर्वांमध्ये तो सांगू शकला असता की जो दाविदाचा पुत्र जन्मणार आहे, जो तारणारा जन्मणार आहे, तो तुम्हाला सापडल्यानंतर काय करा, मला येऊन सांगा. त्याने ते गुप्तपणे जाऊन त्या मोजक्या लोकांना सांगितलेलं आहे, आणि तो सापडल्यानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर मला येऊन सांगा. म्हणजेच गुपित रीतीने जशा प्रकारे हल्ला आपणावरती होत असतो, सैतान हल्ला करत असतो, तशाच प्रकारे प्रभू श्रीकृष्णाला मारावं, प्रभू श्रीकृष्णाचा वध करावा या हेतूने तो देखील राजा अशा प्रकारचा चुकीचा जो निर्णय आहे तो घेण्याचा प्रयत्न केलेला होता. तो राजा असल्यामुळे कदाचित काही हेर जे आहेत, काही जे त्यांच्या पाठीमागे पाठवून जे सर्व शोध करणारे आहेत तो करू शकला असता. परंतु ते जशा प्रकारे तारा त्यांना घेऊन गेलेला आहे, बेथलेहेमपर्यंत, गव्हाणीपर्यंत, गायीच्या गोट्यापर्यंत ते गेलेले आहेत. परंतु हा राजा तशाच प्रकारे त्याच्या राजवैभवामध्ये, त्याच्या सर्व अधिकारामध्ये, पदामध्ये तो तशाच प्रकारे मग्न होता. आणि त्या दरम्यान आपण पाहतो की परमेश्वर जो पिता आहे, विशेषतः त्याच्या शत्रूंना, त्याच्या सर्व द्वेष्ट्यांना भयामध्ये ठेवून त्याचं जे कार्य आहे तो काय करत असतो, जगामध्ये प्रगट करून घेत असतो. त्याच्या निवडलेल्या लोकांच्या जीवनामध्ये
त्याचं जे तारण आहे, ज्यांना पाहण्याकरता परमेश्वर निवडलेलं आहे, त्या कार्यामध्ये कशाही प्रकारचा अडथळा तो येऊ देत नाही. जशा प्रकारे सीएडी किंवा तशा प्रकारचे गुपित हे जे असतात, एखाद्याच्या पाठीमागे जर लावल्यानंतर ते सर्व काही शोध करत असतात, तो जिथे कुठे जाईल तशा प्रकारे ते सर्व कळवत असतात. अनेक आज जगतामध्ये आपण पाहतो टेक्नॉलॉजी आहे. तशाच प्रकारे त्या हेरोद राजाकडे देखील होती, परंतु प्रभू श्री ख्रिस्त जो तारणारा, जो उद्धारक, त्याचे पाय या जगाला लागलेले आहेत, ज्याची हजारो वर्षापासून अंधकारामध्ये बसलेले लोक वाट पाहत होते, तो आलेला आहे. या भीतीनेच तो इतका भयान्वित झालेला आहे. त्याच्याकडे जे अधिकार आहेत ते काय अधिकार आहे ते त्याला कल्पना राहिलेली नाही. त्याचा योग्य उपयोग देखील तो करून घेऊ शकलेला नाही. यशायाचा 60वा अध्याय आणि 18वा वचन आपण पाहतो. यशाया 60 पहिलं वचन आपण मागच्या रविवारी ऐकलेलं होतं. यशाया 60 18 वचन. पहिलं वचन आपल्याला अशा प्रकारे सांगतं, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. 18 वचन, यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम, अगर तुझ्या सीमाच्या आत उजाडी व नाश याचे नावही ऐकू येणार नाही. तारण माझे गोड व कीर्ती माझे बेस असे तू म्हणशील. यापुढे तुझ्या देशात, यापुढे तुझ्या जीवनात, यापुढे तुझ्या कुटुंबामध्ये, यापुढे तुझ्या मंडळीमध्ये कसल्याही प्रकारचं जुलूम, कोणत्याही प्रकारच्या सैतानाच्या द्वारे जुलूम असो किंवा जगताच्या जशा प्रकारे हेरोदाच्या द्वारे इस्रायल लोकांना जुलूम होतं, शत्रू राष्ट्रांच्या द्वारे जुलूम होतं, अशा प्रकारचं जुलूम तुझ्या देशामध्ये किंवा तुझ्या सीमाच्या आत, जशा प्रकारे महाराष्ट्राची सीमा, गुजरातची सीमा ज्या आहेत, लॉकडाऊनमुळे करोनामुळे बंद केलेल्या आहेत, त्या सीमाच्या आत कसल्याही प्रकारचं जुलूम किंवा कसल्याही प्रकारची उजाडी, जशा प्रकारे अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारचे सर्व जे नाशकारक अशा प्रकारचे क्रूर प्राणी येऊन करत असतात, अशा प्रकारची उजाडी यांचा नावही तुला ऐकू येणार नाही. आपण अनेक ठिकाणी ऐकतो की उजाडी कशा प्रकारे होत आहे. अनेक ठिकाणी अग्नीने आग लागून अनेक लोकांचे घर, अनेक लोकांची कंपनी, अनेक लोकांचे सर्व काही खाक होत आहे. अशा प्रकारचं नाव देखील तुला ऐकू येणार नाही, कारण तुम्हाला उद्धार देणारा, तुम्हाला तारण देणारा, तुम्हाला मुक्ती देणारा किंवा तुमच्या डोळ्यांनी तशा जन्माचा आनंद उपभोग घेण्याकरता जो येणारा होता, तो मसीहा, तो मुक्तीदाता तुमच्या जवळ तो आलेला आहे आणि तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या सर्व स्वर्गीय अशा प्रकारच्या अनुग्रहाने आणि कृपेने तो भरून काढत आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे उद्धार करणे म्हणजेच एखादी गोष्ट पुन्हा दुसरी गोष्ट देऊन ती घेणे, खरेदी करणे, याला आपण उद्धार म्हणतो किंवा किंमत चुकती करणे. उद्धार जर देत असताना, तारण देत असताना, तारण्याकरिता, मुक्ती देण्याकरिता काहीतरी किंमत द्यावी लागत असते. जे जखऱ्या संदेशाने सांगितलेलं होतं की परमेश्वराने येऊन तुमची आणि माझी काय केलेली आहे, भेट घेतलेली आहे. आणि केवळ भेटच घेतलेली नाही तर त्याने काय केलेली आहे, खंडने दिलेली आहे. एखाद्याला जर आपल्याला ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद द्यायचा आहे, त्याला जर त्याच्या पापाच्या जीवनामधून जर सोडवायचं आहे, तर आपल्याला किंमत चुकती करावी लागणार आहे. जशा प्रकारे आपण सांता क्लॉज किंवा ख्रिस्ती जे आपण आहोत, अनुयायी आहोत, देवाने जगावर प्रीती करून आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे, म्हणून आपण तन मन धन, आपला पैसा, आपल्याकडे जे काही आनंद इतरांना देण्याकरिता, ख्रिस्ताच्या जन्माचा किंवा नाथाचा आनंद देण्याकरिता जे काही शक्य असेल तशा प्रकारे आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी देखील आपण पाहतो की परमेश्वर याचं जे कारण तुम्ही आणि मी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असताना, अनुभव करून घेतलेला असताना, अशाच प्रकारे जे परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगितले गेलेलं आहे की यापुढे तुझ्या देशामध्ये कसल्याही प्रकारचा नाश किंवा उजाडी याचा शब्द ऐकू येणार नाही. आणि उत्पत्ती 49 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर मी तुझकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा पाहत आहे. आणि खरोखर अशाच प्रकारची प्रतीक्षा, अशाच प्रकारची सर्व गोष्टींची वाट आपण पाहत होतो की कधी आपल्या जीवनामध्ये हा नाताळच्या समयाचा दिवस येईल, कधी आपल्याला ख्रिस्ताच्या जन्माचे जे गीत उपासना संगीतामध्ये आहेत ते गाता मिळतील. आपण पाहतो की मार्च पासून ते या डिसेंबर पर्यंत आपल्याला चर्चमध्ये येता आलेलं नाही, गीत सामूहिक रीतीने गाता आलेलं नाही.
अजूनही मोठमोठ्या अपेक्षा आपण ठेवलेले होते, त्याचं जे तारण आहे, त्याचं जे उद्धार आहे, आपल्या सर्व समाजाचा त्याने केलेला आहे. वर्षानुवर्षापासून हा उद्धार, हा आनंद, जे शुभमुहूर्त तुमच्या संगती आणि माझ्या संगती आलेलं होतं, ते मोठ्या गजरामध्ये फटाके वाजवून डेकोरेशन करून ते आपण साजरा करत आलेलो होतो, परंतु तो करता आलेला नाही. परंतु परमेश्वराने जशा प्रकारे आपण करावं, कशा प्रकारे त्याच्या सर्व तारणाची साक्ष आपल्या जीवनामध्ये अनुभवावी हे नियोजन करून ठेवलेलं होतं. जशा प्रकारे काळाची पूर्णता होताच त्याने आपल्या पुत्राला या जगतामध्ये पाठवून दिलेलं आहे, असं जे देवाचं वचन सांगतं. तशाच प्रकारे काळाची पूर्णता होताच त्याचं जे तारण आहे, प्रभू ख्रिस्त बालक म्हणून गायीच्या गोट्यामध्ये जन्मलेला म्हणून आपल्या डोळ्यांनी, जे आपण आत्मिक डोळ्यांनी पाहिलेलं आहोत, खरोखर हे पाहिलेलं असताना आज आपण कोणते अर्पण त्या भेटीकरिता किंवा त्याच्या सर्व त्या आपल्याला पाहाव्यास मिळालेल्या सर्व गोष्टीकरिता अर्पण करत आहोत. एखाद्या गोष्टीला जर आपण पाहतो तर आनंदाने आपण ते पाहिलेल्या गोष्टीला आपण काय करत असतो, काहीतरी मोबदला देत असतो, आनंदित होऊन काहीतरी आपण त्याला आपण सादर करत असतो. तशाच प्रकारे ही जी ख्रिस्त जयंती आहे, हा जो नाताळ आहे, त्या लोकांनी सोनं, दूध, गंधरस अर्पण केलेलं होतं. आज परमेश्वरचं तारण तुम्हाला आणि मला आपल्या डोळ्यांनी पाहाव्यास मिळालेलं आहे. तर जे अर्पण कराव्याच्या गोष्टी आहेत, जे सिमोनाने अर्पण केलेलं होतं, जे हन्ना संदेशने अर्पण केलेलं होतं, जे योसेफाने, मरियेने आणि अलिशेबेने अर्पण केलेलं होतं, की ते नीतिमान होते, ते भक्तिमान होते आणि इस्रायलच्या सांत्वनाची ते वाट पाहत होते आणि त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा उपस्थित होता. पवित्र आत्म्याच्याच द्वारे प्रभू ख्रिस्ताचा जन्म या जगतामध्ये झालेला आहे. तर त्याच द्वारे तुम्ही आणि मी देखील त्या सर्व गोष्टी परमेश्वराला अर्पण करून त्याचं गौरव, त्याची महिमा आणि त्याची स्तुती करण्याचा निश्चय या नाताळच्या समयामध्ये आपल्या सर्वांना करणं गरजेचं आहे.